महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की लोकसभा निवडणुकीत वोट जिहादमुळे 48 पैकी 14 मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे। निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो। धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। जिहादी पद्धतीने मतदान करण्याचं कारस्थान विरोधी पक्षाने केले आहे। ते पुढे म्हणाले की हिंदू धर्माने कोणत्याही इतर धर्माचा अपमान केलेला नाही। आमच्या रक्तात सहिष्णुता आहे। जर कोणी हिंदू विरोधी नेत्यांना रिक्त पदांवर बसवण्याचा प्रयत्न करण्यासाठी वोट जिहाद करत असेल तर हिंदुत्वाला जागृत करण्याची गरज आहे। भारतीय जनता पार्टी हा पक्ष नेहमीच सर्व धर्मियांसाठी काम करत असतो, पण ज्या वेळेस निवडणुकीचा मुद्दा येत असतो त्यावेळेस वोट जिहादचा मुद्दा हा उपस्थित होत असतो। तर चला, आपल्यासोबत काही धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। आपण बघतोया की आपल्या या धुळे जिल्ह्यामध्येही धुळे विधानसभा असू दे किंवा धुळे लोकसभा असू दे, या ठिकाणी मुस्लिम उमेदवारांचा हा विजय झालेला आहे। भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्व धर्मियांसाठी काम करत असतो। एकटा जर आपण लोकसभा म्हटला तर मालेगावमध्ये एकट्या मध्य मालेगावच्या मतदानामुळे हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला। तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे नेहमीच सर्व जातीय धर्मांसाठी काम करीत असतात। मुस्लिम कार्यकर्ते असो, मुस्लिम नागरिक असो, यांच्यासाठी प्राधान्याने काम करीत असतात। आमचे स्वर्गवासी कैलासवासी भारतरत्न नेते माजी पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या कार्यकाळात स्वर्गीय अब्दुल कलाम या मुस्लिम व्यक्तीला राष्ट्रपती करण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे। महाराष्ट्रातील तसेच अनेक भारतीय जनता पार्टीने मुस्लिम नेत्यांना तयार केलेलं आहे। परंतु जेव्हा जेव्हा मध्यंतरी निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये वोट जिहाद म्हणून जेव्हा जेव्हा पुढे आलं तेव्हा तेव्हा ह्या मुस्लिम लोकांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आहे। या मुस्लिम नागरिकांनी, मतदारांना मी आवाहन करेल की आपण असा वोट जिहाद न ठेवता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या सोबत राहून देशाच्या विकासासाठी आणि भारतीय जनता पार्टी भक्कमसाठी सोबत यावं, असं या निमित्ताने आवाहन करेल। नागरिकांचं हेच म्हणणं आहे की ज्या वेळेस निवडणुकीचा मुद्दा येतो त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी सुद्धा जी भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी काम करत असेल तर मतदान सुद्धा तिच्यासाठीच करावं। याच मुद्द्यावर आपण ज्येष्ठ नागरिकांशी बोलूया। आपल्यासोबत आहेत दिलीप आप्पा लोहार, त्यांच्याशी बोलूया। आप्पासाहेब, जेव्हा जेव्हा निवडणुकीचा विषय येतो आणि तेव्हा तेव्हा मुस्लिम मतदार हा एका विशिष्ट मतदाराला मतदान करत असतो, आणि त्याचं जर उदाहरण म्हटलं तर धुळे लोकसभा आणि धुळे विधानसभा या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळालं। याबद्दल तुम्ही काय सांगा? माझी मुस्लिम बांधवांना नम्र विनंती आहे की आपण जर थोडं मागे वळून बघितलं, जेव्हा भारतीय जनसंघ म्हणून आजची भारतीय जनता पार्टी कार्यरत होती राजकारणामध्ये, त्या काळामध्ये सुद्धा भोपाळचे आरिफ बेग, दिल्लीचे सिकंदर बख्त हे जनसंघाच्या सोबत होते आणि त्यांनी जनसंघाची संघटना स्थापन करण्यासाठी देशभर प्रचार केलेला आहे। त्यांना कधी असं वाटलं नाही की भारतीय म्हणजे त्यावेळचा जनसंघ हा जातीवादी धार्मिकवादी पक्ष आहे, असं कधी त्यांना लवलेशही वाटलं नाही। परंतु काय माहीत, बाकीच्या राजकीय पक्षांनी आणि इतर विचारधारेच्या लोकांनी आत्ताच्या भारतीय जनता पार्टीबद्दल मुस्लिम बांधव व इतर जे मागासवर्गीय बांधव आहेत यांच्यामध्ये एक गैरसमज पसरवण्याच्या पद्धतशीरप्रमाणे प्रयत्न केलेला आहे।
आणि त्याला आमचे मुस्लिम बांधव यांनी थोडं चिंतन केलं पाहिजे. याबद्दल आपण नेमकं काय सांगा? आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिसऱ्या टर्मला जेव्हा पंतप्रधान झाले व याच्यापूर्वी त्यांनी 10 वर्षामध्ये जे काही कार्यकाल केला आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी ज्या काही योजना गव्हर्नमेंटसाठी म्हणजे भारताच्या लोकांसाठी ज्या राबवल्या त्याच्यामध्ये त्यांनी धर्मपात कधीही केला नाही. त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे असो, मुस्लिम धर्माचे असो, ख्रिश्चन धर्माचे असो किंवा अन्य कुठल्या धर्माचे असो, त्यांनी ज्या ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये समजा पंतप्रधान आवास योजना असो किंवा उज्ज्वला गॅस योजना असो, याप्रमाणे त्यांनी ज्या ज्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये समजा धान्य वाटप आहे, त्याच्यामध्ये देताना सुद्धा त्यांनी असा कधीही विचार केला नाही की बाबा मुस्लिम धर्मियांना धान्य दिलं गेलं नको पाहिजे किंवा हिंदू धर्मियांना धान्य दिलं गेलं नको पाहिजे. त्यांनी कुठल्याही प्रकारचा मतभेद न ठेवता सर्वांना समान नागरिकप्रमाणे त्यांनी सर्व धर्मियांना एकाच रेषेमध्ये त्यांनी धान्य देणे असो किंवा गॅस असो किंवा पाण्याची असो, कुठल्या प्रकारच्या ज्या योजना असल्या त्याच्यामध्ये त्यांनी मतभेद न करता त्यांना योजना समान हक्काने राबवलेल्या आहेत त्यांनी.